नमस्कार मंडळी, आज आपण महादेव परिवारामध्ये आमचे बंधुराज श्री शांताराम महादेव यांच्या घरी गणपतीचं प्रथमच म्हणजे यावर्षी आगमन झालेलं आहे. तर आपण प्रथम गणपतीच्या पाया पडून घेऊया आणि थोडक्यात तुम्हाला गणपतीची माहिती देतो. नमस्कार. आज भाद्रपद शुद्ध चतुर्दशी म्हणजे हा गणपतीचा सण मानला जातो. आता आपण म्हणाल की गणपतीला पहिलं प्राधान्य का दिलं जातं, पूजेसाठी पहिलं प्राधान्य का दिलं जातं, इतर देवांना का दिलं जात नाही, तर याबद्दल तुम्हाला मी छोटीशी कहाणी सांगतो. गणपती हे शंकर आणि पार्वती यांचे पुत्र. तर एक वेळेस पार्वती त्या आंघोळीला बसली असताना पार्वतीने आपल्या बाळाला आपल्या म्हणजे जी कुटीर होते त्या घराच्या गेटवरती त्याला बसवून ठेवलं. आणि ते बसवून ठेवलेलं असताना समोरून शंकर आले असता त्यांनी त्या बाळाला पाहिल्यानंतर क्रोधित झाले. आणि ते बाळ इतकं हट्टी होतं की आतमध्ये कोणालाही जायला देत नव्हतं, मग मध्ये शंकर असो किंवा आणखी कोणी असो, कारण त्याने आईला दिलेली आज्ञा ती त्याला पाळायची होती. आणि त्याप्रमाणे तो एक गेटवरती बसून राहिलेला होता, परंतु त्याचं शरीर धडावेगळं केलं आणि तो सरळ आतमध्ये निघून गेला. आतमध्ये निघून गेला म्हटल्यानंतर त्याची शंकराची बायको पार्वती तिला खूप क्रोध आला की मी दरवाज्यावरती माझं बालक ठेवलेलं असलेलं असताना तुम्ही आतमध्ये आलात कसे काय, म्हणून ती पाहण्यासाठी दरवाज्यात आली. तर दरवाज्यात आले असताना तिचे बालक धडावेगळे झालेलं होतं. शरीर एका साईडला तर त्याचा मुडकं एका साईडला झालेलं होतं. तर ती पार्वती खूप क्रोधिष्ट झाली आणि त्या क्रोधिष्टामध्ये तिने शाप दिला. आणि ते शापानिमित्त शंकराला माघार घ्यावी लागली. आणि माघार घेऊन पार्वतीने जो वर मागितला तो वर त्याला प्राप्त करावा लागला. आणि तो वर म्हणजे असा होता की माझ्या बालकाला ताबडतोब आत्ताच्या आत्ता जिवंत करायचा. आणि तो ज्या ठिकाणी कुठेही त्याची स्थापना असेल किंवा कुठेही असं मोठा कार्यक्रम असेल किंवा ज्या ठिकाणी कुठलेही कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी त्याचीच पूजा केली जावी. प्रथम ही गणपतीचीच पूजा केली जावी आणि असा वर मागितला. आणि तेव्हापासूनच गणपतीची प्रथम स्थापना केली जाते. मग ते कुठलंही काम असो, कुठलंही पूजा असो किंवा सार्वजनिक कार्य असो किंवा आणखी काही असो, तर त्या कामानिमित्त प्रथम पूजा ही गणपतीचीच केली जाते. आता पूर्वीपासून रूढी चालू झालेली आहे. म्हणजे आज जवळजवळ तुम्ही महाभारत किंवा रामायणामध्ये सुद्धा पाहिलं असेल की गणपतीला खूप मोठं प्राधान्य दिलेलं आहे. कारण असं की गणपतीला वरच तसा मिळालेला आहे. त्याच निमित्ताने आपण पाहिलं की शिवकालीन छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा प्रथम स्थापना केली होती ती पुण्यालाच गणपतीची. कारण त्यावेळी मोगलांचं राज्य भरपूर होतं आणि ते मोगल आपल्याला खूप सतवत होते. आणि म्हणून त्यांच्या मातोश्रींनी ही गणपतीची आराधना करायला सांगितली होती. आणि त्यांच्या आज्ञेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रथम स्थापना ही पुण्याला गणपतीची केली. त्यानंतर काही काळ निघून गेला, बरीच पिढी अशी पेशव्यांच्या हाती आली आणि पेशव्यांनी काही काळ चालवला. आणि त्यावेळी प्रथा होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किंवा त्याच्या अगोदरी की गणपती हा 10 दिवसाचा असावा. परंतु कालांतराने 10 दिवसाच्या गणपतीमध्ये थोडा कालांतराला लूप लागली, म्हणजे थोडी कमतरता आली की जेणेकरून प्रत्येक माणसाने
आपल्या सोयीनुसार गणपती आणण्याची सुरुवात केली. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर कोणी 7 दिवसाचा गणपती, कोणी 10 दिवसाचा, तर कोणी 3 दिवसाचा, तर कोणी दीड दिवस अशी प्रथा झाली. परंतु गणपतीच्या सणाला खरं प्राधान्य मिळालं ते लोकमान्य टिळकांच्या आज्ञेवर. आता हे लोकमान्य टिळकांनी कसं काय केलं तर त्यावेळी आपल्याकडे इंग्रजांचं खूप वर्चस्व होतं आणि इंग्रजांचं वर्चस्व असल्या कारणाने आपल्या मराठी माणसांना किंवा या इथल्या संपूर्ण रहिवाशांना एकत्र कसं करता येईल तर त्याच्यासाठी म्हणून सर्वात मोठी युक्ती आली ती म्हणजे गणेश चतुर्थीची. आता गणेश चतुर्थी केली तर ही लोक सार्वजनिक म्हणून एकत्र येतील आणि म्हणूनच त्यावेळी सुद्धा टिळकांनी सुद्धा प्रथम गणेश चतुर्थी साजरी केली, ती सुद्धा पुण्यालाच. म्हणजे पुण्याचा सुद्धा हा मोठा एक इतिहास आहे आणि तिथूनच सुरुवात झाली ती गणपतीच्या मोठ्या सणाला आणि तिथूनच खरी सुरुवात म्हणजे लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक म्हणून गणेशोत्सव साजरा केला आणि सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केल्यानंतर हा प्रत्येकाच्या घरोघरी पोचला आणि काळांतराने सार्वजनिक ठिकाणी लोकांना जाणं योग्य नाही वाटत, म्हणजे थोडं वेगळं वाटू लागलं. म्हणून प्रत्येकाने आपापल्या मंडळं निर्माण केली आणि मंडळातर्फे गणपती आणून गेले. आता मंडळात सुद्धा काही ठिकाणी मग असे अनेक प्रकार होऊ लागले की भरपूर मंडळं झाली. मंडळातून निर्माण होऊन प्रत्येकजण आपापल्या घरी गणपती आणू लागले आणि अशा प्रकारे ही गणपतीच्या सणाची स्थापना झाली आहे. तर त्याबद्दल मी धन्यवाद म्हणतो. आपण जरूर ही कथा ऐकली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. मोटिवेट करतो ना.
बोल बजरंगबली की जय. गणा धाव रे मन पाव रे, गणा धाव रे मन पाव रे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शनाला धाव रे मन पाव रे, तू दर्शन आम्हाला धाव रे, मला पाव रे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, दर्शन आम्हाला धाव रे, मला पाव रे, तुझ्या गुण गाव रे, दर्शन आम्हाला धाव रे. काकाला घे फास्ट फास्ट. जातो काशीला सावन पा टीचर मागे ती जडावरती कॉपी मार. ऑडियन्स भी कितना चाहिए ना, इधर भी है ऑडियन्स. गोरी गोरी पोरी नीरते काउरी, गोरी गोरी पोरी नीरते काउरी, बुक केला है. इधर इधर देखिए. अरे फ्रंट डाउन आहे. झालं तर त्याच्यात पुढे या पुढे या. पुढे चला उपर. पुढे पुढे पुढे. पुढे पुढे.
चल 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 आहे मी पण आहे चल त्याशी आहे तेव्हा पण नाचत होती मी सुंदर